पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्म त्रिशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. येत्या 31 मे 2025ला त्यांची 300वी जयंती सर्वत्र साजरी होत आहे. त्यानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन सर्वत्र करण्यात आलं आहे. आज आपण संवाद साधणार आहोत सुप्रसिद्ध लेखिका विनयाताई खडपेकर यांच्याशी. विनयाताई यांनी ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर या चरित्र ग्रंथाची निर्मिती केली आहे. राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या ग्रंथाला विविध पुरस्कारही मिळालेले आहेत. 300 वर्षापूर्वी अहिल्यादेवींची दूरदृष्टी काय होती, त्यांचं काम काय होतं, हे जाणून घेण्यासाठी विनयाताई खडपेकर यांचं संशोधन खूप उपयोगाचं ठरतं. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि या मुलाखतीच्या निमित्तानं अहिल्यादेवींचं चरित्रपट उलगडणार आहोत. चला तर विनयाताईंशी संवाद करूया. नमस्कार विनयाताई. नमस्ते. देवींचं चरित्र लिहावं असं आपल्याला कसं सुचलं? एक अगदी चटकन जर कारण सांगायचं तर असं आहे की आमचे प्रकाशक जे दिलीप माझगावकर त्यांनी माझ्यापुढे 2 विषय ठेवले, अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी. त्यातला एक कोणत्या तरी याच्यावरती तुम्ही लिहायचं असं मला सांगितलं. मी खूप झटकन उत्तर दिलं अहिल्याबाई होळकर. आता इतकं झटकन उत्तर का मी दिलं ह्याचा मी नंतर विचार केला. तर मनातलं कारण असं होतं की अहिल्याबाईंचं जे विधायक कार्य भारताच्या चौफेर 4ही दिशांना आपल्याला दिसून येतं, मंदिरं बांधलेत, धर्मशाळा बांधलेत, ह्याच्याबद्दल काहीतरी विचार एक माझ्या डोक्यामध्ये सुरू असायचा की ह्या बाईंनी कसं काय हे काम केलेलं असेल, सर्व तिथे समोर जाऊन उभ्या असतील, काही ह्यांनी माणसं नेमली असतील. तो काळ असा होता की वाहनं नव्हती, काही नव्हती आणि बद्रीनाथापासून ते रामेश्वरपर्यंत, इकडे द्वारकेपासून पूर्वेपर्यंत सगळीकडे त्यांची कामं आपल्याला उभी राहिलेली दिसतात. आणि आज 200-300 वर्ष ती टिकलेली आहेत. माझ्या पिढीला ती बघायला मिळत आहेत. नद्यांवरती घाट बांधलेले आहेत. तर ह्याबद्दल काहीतरी विचार माझ्या डोक्यात सुरू असायचा. आपण ह्याचा अभ्यास करावा, मुद्दाम ह्याचा काही शोध घ्यावा असा आधी माझा विचार नव्हता. पण त्यांनी विचारल्यावर मला वाटतं नाही, मला त्या विषयाचं एकदम आकर्षण वाटलं. आणि दुसरं असं, दुर्गाबाई भागवतांचा एक लेख होता, महेश्वरची महाश्वेता. हो. तर तो जो लेख होता त्याच्यामध्ये इंदूरला त्यांनी महेश्वराच्या घाटावरती अहिल्याबाईंचा एक मूर्ती बघितली होती त्याच्या, आणि ती मूर्ती त्यांच्या मुलीच्या पायाशी होती असा उल्लेख होता. त्या लेखाचं मला कुठेतरी आकर्षण वाटलं होतं की अहिल्याबाईंची मुलगी सती गेली, अहिल्याबाई सती गेलेल्या नव्हत्या. हे काय व्यक्तिमत्व आहे, त्याचं कुतूहल जे मनात जागं झालं होतं. त्यामुळे त्यांनी प्रश्न विचारल्याबरोबर मी चटकन उत्तर दिलं, मला अहिल्याबाई होळकरवरती लिहायचंय, आणि असं उत्तर दिलं. आणि नंतर मी त्या अभ्यासाला लागले. आणि अभ्यास करताना माझ्या एक पहिल्यांदा त्यांचा जन्म आहे 1725 आणि मृत्यू 1795, म्हणजे 18वें शतक, 18व्या शतकाची ती 75 वर्ष साधारणपणे येतात त्या ठिकाणी. तर मग अभ्यास करताना मी असं केलं की आधी 18वं शतक म्हणजे नेमकं काय आहे, त्यावेळेच्या रूढी कोणत्या, त्यावेळेचं जनजीवन हे कसं होतं, त्यावेळेचे सत्ताधारी कसे होते, हा संबंध 18व्या शतकाचा अभ्यास करण्यासाठी मी जवळजवळ 2-4 पुस्तकं वाचली आणि 18वं शतक आधी पूर्ण केलं अभ्यासाचं. आणि मग ह्याच्यात नेमक्या अहिल्याबाई कुठे येतात ह्याचा अभ्यास मी सुरू केला. तर ते काम तसं कठीण होतं मला, अहिल्याबाईंचा अभ्यास सुरू करणं. हे लाईफ स्पॅन त्यांचा एकंदर 70 वर्षाचा आहे. आणि त्याच्यामध्ये अहिल्याबाई जेव्हा सांगतात तेव्हा नेमक्या त्यावेळेचे मल्हारराव होळकरांची पार्श्वभूमी कोणती ती सध्या सगळी, आणि अतिशय छोटी छोटी अशी पुस्तकं उपलब्ध होती. मोठे जे इतिहासकार होते खरे किंवा सरदेसाई, याच्यामध्ये मराठेशाहीचा जो इतिहास लिहिलेला होता त्याच्यामध्ये अहिल्याबाई होळकरांबद्दल फार जुजबी माहिती होती, मल्हारराव होळकरांबद्दल प्रचंड माहिती होती, महादजी शिंद्यांबद्दल प्रचंड माहिती होती. मग जेव्हा मी कुतूहल माझं की असं का झालं, तर इतिहास हा प्रामुख्याने लढायांच्या बाजूने लिहिला जातो. अहिल्याबाई लढायांमध्ये कधीही नव्हत्या, हे एक कारण होतं. आणि दुसरं कारण, त्या काळामध्ये स्त्रियांचं जे कार्यक्षेत्र आहे आणि स्त्रियांचे जे कार्य त्याची नोंद करण्याची पद्धत नव्हती. बखरकार जे सगळं लिहित होते ते महादजी शिंदे कसे होते, मल्हारराव होळकर कसे होते, तिकडे पुण्याला बाजीराव काय करत होते, हा संबंध जो त्यांचा बखरकारांचा जो फोकस पॉइंट होता तो लढाया चढाया आणि हे राज्यकारभार करणारे मोठे लोक जे होते त्यांच्या भोवती होता. त्यामुळे मला वाटलं, मी म्हटलंय खरं मी अहिल्याबाई होळकरवरती लिहिते, पण मला हे कसं काय आता मिळणार. 4-5 अशी मोठी मोठी इतिहासाची पुस्तकं, तिथे काही मिळालं नाही.
मग नंतर मला होळकरशाहीची पत्र भागवतांनी एक संपादित केलेलं पुस्तक होतं आणि दुसरं पुस्तक होतं महेश्वर दरबारची पत्र. ही दोन्ही पत्र मला भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये मिळाली आणि त्याच्यामध्ये अहिल्याबाईंचा काळ सुरू होतो तो आणि प्रचंड त्याच्या अहिल्याबाईंविषयीचा मजकूर हा मला त्याच्यामध्ये मिळाला. पेशव्यांचा वकील जो आहे महेश्वर दरबारी असणारा, तो प्रत्येक दिवशी पेशव्यांना तिकडून इंदूरहून म्हणजे महेश्वरून पत्र लिहित असे की आज अहिल्याबाईंबरोबर माझं काय बोलणं झालं, आज मला महेश्वरचं काय काय दिसलं. तर तो संबंध अकाउंट तो जेव्हा देतो तेव्हा त्याच्यात अहिल्याबाईंचं चित्र आपोआप येऊन जातं. तसंच आधी याच्यामध्ये सुद्धा प्रचंड मल्हारराव होळकर आणि बाजीराव यांची एकमेकांशी नातं कसं होतं, मल्हारराव होळकरांनी अहिल्याबाईंना कसं काय दरबारात, कारण हा एक कुतूहल की त्या काळामध्ये बायकांचं राज्यकारभार करणं ही मानमान्यता तशी नव्हती, सहजपणे त्या येत नसत. ज्या होत्या त्या कपटी कारस्थानी बायकांबद्दल खूप लिहिलं गेलंय, आनंदीबाईंबद्दल खूप लिहिलं गेलं आहे. त्याने धचा मा करणाऱ्या आनंदीबाई म्हणून आपल्याला खूप माहिती आहे. पण इतर सुद्धा अनेक विधायक कार्य करणाऱ्या अशा बायका त्यावेळेला होत्या आणि त्या आणि अहिल्याबाई यांच्यामध्ये काही काही फरक आहेत, काही काही साम्य आहेत असं त्यावेळेला मला अनेक प्रकारे जाणवलं. आणि मी वाचत 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 विचार करत गेले आणि मग मला अहिल्याबाई एका माझ्या अशा दृष्टिकोनातून चांगल्या अशा दिसायला लागल्या त्याच्यामध्ये. आता तुमच्याकडे बोलताना 2 उल्लेख आले की अहिल्याबाई एक वेळ आली होती की सती जाण्याची, तर ते टाळून त्या या सगळ्या कार्यासाठी खरं तर त्यांच्या सासऱ्यांच्यामुळं पुढे आल्या. तर कसं होतं त्या काळात, म्हणजे महिलांना तर कुठे हे राज्यकारभाराचं तर ही नव्हती संधी, अशाही परिस्थितीमध्ये त्यांना सासऱ्यांचं एवढं मोठं पाठबळ लाभून त्या पुढे येऊ शकल्या, त्याबद्दल सांगाल का? हा, अहिल्याबाईंचा एक हा वेगळा प्रवास आहे. या मराठेशाहीच्या राजकारणामध्ये बायका अजिबात नव्हत्या असं नाहीये. मी राजपुतांचा किंवा मोगलांचा इतिहास खूप वाचलेला नाही, पण जो काही याच्यामध्ये थोडाफार हा आला त्याच्यामध्ये बायकांचं स्थान हे खूप दुय्यम दिसतं. मराठेशाहीमध्ये मात्र असं आहे की राजारामाची बायको ताराबाई ही घोड्यावर बसून सबंध सह्याद्रीमधून हिंडत होती आणि औरंगजेबाचे तिच्याबद्दलचे उद्गार आहेत की राजारामाची बायको ही राजारामापेक्षा जास्त कजाग आहे. तर ह्या आधीच्या होत्या. नंतर पेशवे घराण्यामधल्या गोपिकाबाई ज्या होत्या त्या नंतर आधी गोपिकाबाई म्हणजे बाजीरावांची आई जी होती राधाबाई जी होती, ती राधाबाई ह्या सगळ्या जणी अशा नाही तशा प्रकारे राज्यकारभारामध्ये लक्ष घालत असत. म्हणजे कुठेतरी एका राजपूत आणि मोगल राजांनी तक्रार केली होती की पेशव्यांच्या आई काशी यात्रेच्या निमित्ताने येतात आणि आमच्या घरच्या इकडच्या सत्ता राजकारणामध्ये डोकं घालतात. म्हणजे अहिल्याबाईंच्या आधी अजिबात बायका राजकारणामध्ये नव्हत्या असं नाहीये, पण अहिल्याबाईंचं येणं थोडंसं वेगळं आहे. म्हणजे मला असं वाटतं की मल्हाररावांवरती एक मोठा आघात झाला की त्यांचा मुलगा जो होता तो मुलगा कुंभेरीच्या लढ्यामध्ये ऐन रणधुमाळी चालू असताना त्याच्यामध्ये धारातीर्थी पडला आणि आता काय एकुलता एक पुत्र होता आणि पाठोपाठ सून अहिल्याबाई होती बायको. तर बातमी उठली सगळीकडे की अहिल्याबाई सती जाणार. अहिल्याबाईंचा लौकिक असा होता की त्या धार्मिक आहेत, त्या जाणार कशाही इकडून. पण थोडा तो काळ असा, अहिल्याबाईंना 2 मुलं होती त्यावेळेला, मोठी मुलगी मुक्ताबाई आणि धाकटा मुलगा मालेराव अशी त्यांची 2 मुलं होती त्यावेळेला. ती मुलं अगदी लहान होती. 18व्या शतकाचा अभ्यास जेव्हा केला तेव्हा माझ्या काही गोष्टी माझ्या मनामध्ये स्पष्ट झाल्या. आपली एक सरसकट जो इतिहास आहे की बायका सगळ्या सती जात, सगळ्या सती जात नव्हत्या. ज्यांना मुलं असायची त्या बायका सती जात नव्हत्या. एखादा अपवाद आहे आणि तो बळवंतराव मेहेंदळ्यांच्या बायकोचा आहे की ते मुलं असून ती सती गेली. नाहीतर काय होतं की बहुतेक निपुत्रिक, आता रमाबाई सती गेल्या हे सगळ्यांना माहितीये, त्या निपुत्रिक होत्या. ज्यांना मुलं बाळ नव्हती अशा स्त्रिया सती जात होत्या. पण ज्यांना मुलं होती अशा स्त्रिया सहसा सती जात नसत, त्या राहत असत मागे. अहिल्याबाईंना मुलं होती पण धार्मिकतेने बखरकरांच्या ह्याच्यात उल्लेख असे येतात की अहिल्याबाईंनी सती जाण्याची तयारी केली होती. पण मल्हारराव एकदम अस्वस्थ झाले, कारण सून म्हणजे त्यांचा उजवा हात होती. त्यांना त्यांची गुणवत्ता लहानपणाने जाणत होती. थोडी थोडी कामं ते तिच्यावरती सोपवत होते. आपली सून ही साधी नाहीये, वेगळी आहे हे मल्हाररावांना निश्चित कळत होतं.
ते कसं ते मी पुस्तकामध्ये लिहिले. आत्ता इथे एवढं सगळं तपशिलांनी बोलायला आपल्याला वेळ नाहीये. त्यामुळे मल्हारराव धावत अहिल्याबाईंच्या डेऱ्यात आले की ह्या म्हाताऱ्याची तुला दया येऊ दे आणि तू सती जाऊ नकोस. तू जर आहेस तर माझी अहिल्या गेली आणि खंडू जिवंत आहे असं मी समजेन. तर अहिल्याबाई धार्मिक त्यांनी क्षणभर विचार केला. असा हा महापराक्रमी सातारा, हा आपला सासरा मल्हारराव होळकर, हा महापराक्रमी हा सासरा आपल्या समोर बसलेला आहे अगतिक होऊन. खूप त्याच्या अंगात पराक्रम आहे. बाजीराव त्याला चाहणार आहेत आणि तो विनवणी करतोय की तू सती जाऊ नकोस, तू राहा. अहिल्याबाई माघारी आल्या सती जाण्यापासून आणि त्यांनी ठरवलं की आपल्या सासऱ्याची जी आज्ञा आहे ती आपण पालन करायची. आणि विशेष हा आहे की मल्हाररावांनी जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळला. कारण 1759 मध्ये त्यांच्या मुलाचा खंडेरावाचा मृत्यू झाल्यानंतर अहिल्याबाईंचं नाव कागदोपत्री सगळीकडे दिसायला लागलं. आणि एका अर्थाने अहिल्याबाईंचं राजकारणात येणं हे इतर स्त्रियांपेक्षा सोपं आहे. कारण इतर स्त्रियांना झगडा करायला लागलाय आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी. आणि बहुतेक वेळेला त्यांनी आपला मुलगा किंवा नवरा यांना गादी मिळवून देण्यासाठी त्यांनी लढाया केलेल्या, तसे उल्लेख मिळतात. अहिल्याबाईंचं तसं नाहीये. त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना हाताला धरून राज्यकारभारामध्ये आणलेलं आहे. पण अहिल्याबाईंचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी त्याचा कधीही दुरुपयोग केलेला नाहीये. मल्हाररावांचा उजवा हात म्हणून त्या वावरायला लागल्यावरती हाताखालचे सरदार, ज्याला आज आपण चमचेगिरी असं म्हणतो, ती त्या काळात सुद्धा होती, कोणी कमी नव्हतं. तर ते बरोबर त्यांच्या पुढे पुढे करून की आम्हाला हे द्या, आम्हाला तर द्या. अहिल्याबाईंनी कधी दुरुपयोग केला नाही किंवा सासऱ्याच्या विरुद्ध जाऊन ह्या लोकांना अब्जबळ केलंय, आणखीन काही ढवळ, ह्या प्रकारे अहिल्याबाई वागलेल्या नाहीयेत. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यांचं चौफेर लक्ष होतं. पण त्या एका अर्थाने याच्या विश्वस्त झाल्या, राज्यकारभाराच्या विश्वस्त झाल्या. आणि मल्हारराव होळकरांचा कारभार त्यांनी चोखपणे सांभाळला. मल्हारराव होळकरांच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की ते त्यांना सगळं शिकवत होते. दारूचा कारखाना कसा लावायचा, लढायांचे डावपेच कसे असतात, आता इंग्रज येणार आहेत आपण काय करायला पाहिजे, इथपासून ते अमक्या तमक्या सरदाराची सून, तिला त्या काळामध्ये पाळी पहिल्यांदा सुरू झाली की त्याचा एक उत्सव असायचा. त्या उत्सवाच्या वेळेला आहेर काय करायचा याबद्दलची मल्हारराव होळकरांची अहिल्याबाईंना लिहिलेली पत्र आपल्याला मिळतात. म्हणजे इथपासून ते दारूचा कारखाना कसा लावायचा इथपर्यंतचं एका अर्थाने हल्लीच्या शब्दात प्रशिक्षण हे सासऱ्याकडून सुनेचं झालेलं आहे. आणि अहिल्याबाई ह्या त्याच्यामध्ये पारंगत होत गेल्या. एक प्रसंग मला अहिल्याबाई आणि मल्हाररावांच्या बाबतीत असा वाटतो की त्या ठिकाणी एकदा त्यांनी सांगितलं की गोहदवरती, गोहदचं राज्य म्हणजे ग्वाल्हेरच्या जवळ असलेलं राज्य होतं, ते त्यांना खालसा करायचं होतं मल्हारराव होळकरांना. अहिल्याबाईंनी ही गोष्ट माहिती होती. आणि कुठेतरी जेव्हा आपण इथे त्यांच्या हातामध्ये तोफखाना होता, मल्हारराव होळकर लांब कुठेतरी दिल्ली वगैरे त्या बाजूला होते, आणि हा तोफखाना तुम्ही ग्वाल्हेरच्या जवळ अमुक एका ठिकाणी लावा अशी त्यांची अहिल्याबाईंना सूचना होती. तो तिथे नव्हता म्हणून अहिल्याबाईंनी दुसरीकडे हलवला. मला वाटतं सिरोंज का काहीतरी नाव आहे, तिकडे गेलं आणि त्यांना नंतर कळवलं की इथे असा केलेला आहे. तर मल्हाररावांचं पत्र बरोबर आहे, इकडे जर शक्य नव्हतं तर तुम्ही, त्याच्यातल्या पुन्हा सूचना असतात की तोफा वाहून नेण्यासाठी इतके बैल लागतात, त्या बैलाच्या चारा पाण्याची व्यवस्था कशी करा, ते मल्हारराव होळकर अहिल्याबाईंना सांगतायत. आणि अहिल्याबाई त्यामध्ये सगळ्या ह्याच्यात निष्णात झालेल्या आहेत. एक तो क्षण असा आहे की गोहदचा किल्ला, अहिल्याबाईंच्या हातात तोफखाना आहे आणि गोहदचं राज्य हे मल्हाररावांना हवंय हे अहिल्याबाईंना माहिती होतं. तेव्हा अहिल्याबाईंनी स्वतःच्या अधिकारात गोहदच्या किल्ल्यावरती तोफा रोखल्या. आणि होळकरांच्या तोफा रोखल्या आहेत म्हटल्यावरती गोहदचा राजा लहान होता, तो उलटा चाल करून आलाच नाही. त्यांनी लगेच गडी खाली केली आणि मान्य केलं की इस्रायल. ही गोष्ट अहिल्याबाईंनी मल्हाररावांना कळवली नाही, महत्वाची असून सुद्धा त्यांच्या आणि ती त्यांना परस्पर कळली. इतर ठिकाणून लोक असायचे सांगणारे. मग मल्हाररावांनी अहिल्याबाईंना पत्र लिहिलं की तुम्ही असं केलं आहे, आम्हाला कळलं. एवढंच एकदा लिहिलंय. मग पुन्हा दुसरं पत्र आहे की तुम्ही असं केलं तर आम्हाला कळलं, आता पुढे गोहदकर अमुक अमुक करू शकतील तर तुम्ही असं वागा. तर ती पत्र मी दिलेली आहेत. आता एक्झॅक्ट सगळे शब्द माझ्या लक्षात नाही आहेत, पण त्याच्यात असं दिसतं
की मल्हाररावांना ही गोष्ट आवडलेली नाही आहे, आपल्याला न विचारता हिने असं केलं, म्हणून ते काहीतरी कुठेतरी त्यांना सूचना देत आहेत त्या गोष्टींच्या. आणि नंतर मल्हाररावांनी असं केलं की तो किल्ला खाली झाला, पण जेव्हा त्याची पुढची कार्यवाही होती त्यावेळेला जे सल्लागार बसले त्याच्यामध्ये त्यांनी अहिल्याबाईंना बोलावलं नाही. त्याच्यामध्ये ती जी हरखूबाई म्हणून जी होती तिला बोलावलं, आणखीन दुसऱ्याला बोलावलं, आणि तिघांनी जो निर्णय घेतला तो त्याची कार्यवाही करायला त्यांनी अहिल्याबाईंना सांगितलं. अहिल्याबाई मनामध्ये समजल्या असणार की आपली कृती ही त्यांना आवडलेली नाहीये, पण हे प्रकरण दोन्ही बाजूनी ताणलं गेलं नाही, दोघांच्याही बाजूनी. दोघांनी तिथे विराम दिला आणि अहिल्याबाई पुढे कधीही युद्धात उतरलेल्या मला दिसल्या नाहीयेत संबंध चरित्रामध्ये. त्या ज्या दंतकथा पसरल्या आहेत की त्या राघोबानांच्या विरुद्ध त्यांनी स्त्री जन, त्या दंतकथा आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलूयात नंतर त्या सगळ्या दंतकथांच्या बद्दल. तर मला नेहमी, मी ठामपणे म्हणू शकत नाही की हे जे घडलं हे त्याचं कारण आहे का. लढाईच्या सगळ्या व्यवस्था त्या करत असत मागून पुढून, पण त्या स्वतः कधी लढाईमध्ये नंतर उतरलेल्या नाही आहेत. ज्या अर्थाने आनंदीबाई उतरल्या होत्या, ताराराणी उतरली होती, तशा अहिल्याबाई लढायांमध्ये कधीही उतरल्या नाहीत. तर हे त्यांचं कारण आहे का. आणि वैयक्तिक जीवनामध्ये म्हणजे मल्हारराव आणि अहिल्याबाई यांच्याबद्दल मला असं वाटतं तो एक सुंदर असा तिहेरी गोफ होता. त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. म्हणजे अनेक ठिकाणी खूप त्याच्याबद्दल बोलायला लागलं तर तो एक वेगळा हा भाग होईल. ते गुरु शिष्य होते, ते सासरा सून होते, ते बापलेकही होते, असा त्यांचा तो तिहेरी. आणि ते स्वामी सेवकही होते की त्यांनी स्वामी म्हणून त्यांनी आज्ञा द्यायच्या आणि अहिल्याबाईंनी त्या सांभाळायच्या. असे अनेक पैलू त्या दोघांच्या नात्याला होते. त्याच्यामध्ये तरुण आणि ज्येष्ठ पिढीमधला संघर्ष तो थोड्याशा ठिणग्या आपल्याला दिसतात, मिळवून घेणंही आपल्याला दिसतं. तर मी त्याबद्दल एक असे शब्द पुस्तकामध्ये वापरले आहेत की जेव्हा तरुण पिढी अधिकार हातात घ्यायला लागते त्यावेळेला ज्येष्ठांना कुठेतरी आपण डावललं जातोय का अशी शंका येते, किंवा हे बरोबर आहेत का निर्णय ह्याबद्दल असं वाटायला लागतं. ह्या गोष्टीला महापराक्रमी मल्हारराव होळकर आणि अतिशय पुण्यश्लोक असलेल्या अहिल्याबाई हे दोघंही अपवाद नव्हते. ती माणसं होती, माणसाच्या हातून जे काही षड्रिपूर्णीग्रस्त असल्याचे ते त्या दोघांच्याही हातून घडत होतं. आणि चरित्र लिहिताना चरित्रकार म्हणून मी नेहमी करते की आपल्याकडे काय होतं, चरित्र तुम्ही त्याला देवत्व बहाल करता. मी कटाक्षाने मी देवत्व नाही, त्यांचं माणूस पण दोघांचंही मला दिसत आहे प्रत्येक ठिकाणी. बरोबर, अहिल्याबाईंच्या हातूनही काही चुका झाल्यात त्या मी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये, की इथे अहिल्याबाई अगदी खरोखर खूप उच्च कोटीतल्या दानशूरत्व बघ, आणि इथे अहिल्याबाई ह्या साध्या रखमाबाईंची अशा का वागतायत असा आपल्याला प्रश्न पडतो. त्याचं उत्तर एकच आहे की अहिल्याबाई सुद्धा माणूस होत्या. तुमच्या बोलण्यात उल्लेख असा येतोय, सगळीकडे प्रचलित अहिल्या देवी आहे आणि अहिल्याबाई पण येतोय, तर काय दोन्हीतला असा काही फरक आहे का, वेगळा काही? मराठीमध्ये सगळीकडे आपण अहिल्याबाई म्हणतो आहोत, पण त्यांचं राज्य जे होतं ते प्रामुख्याने इंदूर आणि वरच्या भागामध्ये त्यांची खूप सगळीकडे हे पसरले होतं. तिकडे बाई किंवा दिदी असे शब्द नाही आहेत, तिकडे देवी असा शब्द वापरतात ते सगळीकडे. त्यामुळे तिकडे तर माझ्या पुस्तकाचा जेव्हा हिंदी अनुवाद झाला तेव्हा त्यांनी अहिल्याबाई म्हणे तसं नाही चालणार, म्हणून मग त्यांनी काय केलं, मराठी पुस्तक देवी अहिल्याबाई होळकर असं त्यांनी मते ठेवलं, कारण त्या लोकांना ते आवडणार नाही. देवी हे असं मागे जर लावलं नाही तर त्या लोकांना ते आवडणार नाही. त्यामुळे त्यांचा उल्लेख देवी असा होतो तिथे त्या ठिकाणी. सर्वत्र देवी हाच उल्लेख आहे, सगळीकडे देवी हा उल्लेख, हे मराठीमध्ये नाहीये. मराठीमध्ये अहिल्याबाईंचा उल्लेख कधी कधी सरदार असा आहे, कधी कधी बाई आहे, कधी कधी पेशव्यांच्या दरम्यान मातोश्री असा उल्लेख आहे, मातोश्री आल्या, मातोश्री गेल्या, कधी कधी साहेब असा उल्लेख आहे. देवी हे मराठी कागदपत्रांमध्ये तो शब्द सापडत नाही आपल्याला, पण आदरार्थी अशा अर्थाने चालेल. मातोश्री आदरार्थाने मातोश्री आहे. साहेब आल्या, साहेब गेल्या असं सुद्धा आहे, कारण तो मुघलांचा प्रभाव असलेला काळ होता, त्यामुळे उर्दू शब्दामधला साहेब आला, साहेब गेल्या, सरदार आल्या, सरदार असं वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्याला म्हणतायत त्या ठिकाणी. आणि अहिल्याबाईंचं व्यक्तिगत जीवन आणि अहिल्याबाईंचं राजकीय जीवन, व्यक्तिगत जीवन जर बघायला जाशील तर ते खूप दुःखी होतं एका बाजूने. अहिल्याबाईंचं व्यक्तिगत जीवन हे अत्यंत दुःखी होतं. म्हणजे नवरा वारला, वैधव्य आलं, मुलगी आहे, नंतर मुलगा आहे. त्यांचा मुलगा जो होता
तो मुलगा हा राज्यकारभार करण्याच्या दृष्टीने तितका समर्थ नव्हता. आधी वडील गेले होते, नंतर मल्हारराव होळकर वाले ह्याच्या हाती कारभार आला. आता तो असं का करत होता ह्याची काही इंटरप्रिटेशन्स आहेत. आपल्याला आता वेळाप्रमाणे मी जास्ती त्याच्याबद्दल बोलत नाहीये. तर हा मुलगा लहरीही होता. त्या काळामध्ये ह्या अनेक पुरुषांना रखेल्या खूप असायच्या, दासी असायच्या. त्या सगळ्या त्याच्या सेवेत होता. एका अर्थाने आजच्या काळाची मूल्य त्या काळाला लावून चालणार नाहीत. ह्याची एक दासी होती कोणीतरी, आणि ती दासी नेहमी जी दरबारात यायची, त्या दासीचे एका विणकराशी संबंध आहेत अशी याला शक्यता वाटली. आणि मग हा त्या विणकराचा काहीतरी माग घ्यायला लागला. तर असं खरोखर आहे का? तर हा त्या विणकराच्या मागे लागला. अहिल्याबाई घाबरल्या, हा काय करेल का म्हणून. खरोखर ते संबंध आहेत त्याची चौकशी करण्यासाठी अहिल्याबाईंनी थोडा त्याला नजर कैदेत ठेवल्यासारखा, म्हणजे आतल्या एका दालनामध्ये त्याचे मित्र वगैरे बोलावून हा तिथे राहा असं हे केलं. तर तो विणकर जेव्हा येत होता तरीही एकदा काहीतरी दुर्लक्ष झालं आणि तो विणकर आल्यावरती हा जोरात धावत गेला आणि त्याने त्याला जे काही त्याच्यावरती आघात केले शस्त्रांनी वगैरे, त्याच्यामध्ये तो विणकर मृत्यू झाला विणकराला. तर तो जो काळ होता, एका सरदार पुत्राच्या हातून एका विणकराचा मृत्यू आला. हा म्हटलं तर त्या काळामध्ये ही गोष्ट सहज पचण्यासारखी होती. अशा काही घटना घडत होत्या. पण अहिल्याबाई न्यायप्रिय होत्या. त्यांनी त्याची चौकशी सुरू केली की त्या विणकराचं असं काय हे होत आहे. तो हा मुलगा तिथे घाबरला. एका बाजूला चौकशी सुरू होती की विणकर आणि दासी यांचं काय होतं. हा मुलगा घाबरला आणि त्याला एकसारखा भास व्हायला लागला की काय होतंय काय होतंय. आणि त्या विणकराला त्याच्यामध्ये मृत्यू आला आणि नंतर असं झालं की तो विणकर निर्दोष होता हे सिद्ध झालं. त्यानंतर हा मुलगा, त्याला एकसारखा भास व्हायला लागला की विणकर जिकडे तिकडे उभा आहे आणि मला म्हणतोय मी तुझा जीव घेणार. त्या काळात विणकराच्या भूतानी याला झपाटलं असे उल्लेख सगळीकडे येतात. आज मानसशास्त्री आपण दृष्ट्या आपण म्हणू शकतो की आपली आई चौकशी थांबवणार नाही, हे घडणार आहे. याचा कुठेतरी एक सत्प्रवृत्त त्याच्या मनामध्ये असावं आणि त्याचं मन त्याला टोचायला लागलं आणि ह्या सगळ्या वेळाच्या भरातच त्याचाही मृत्यू झाला. आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर पुढची जी कथा सगळ्यांना माहिती आहे की राघोबादादांनी राज्य खालसा करण्याचा प्रयत्न केला. अहिल्याबाईंनी त्याला सामना दिला. तर तो उल्लेख इथे मी असा मुद्दाम सांगते. जॉन माल्कम याचं महत्त्व मी तुला सांगितलं की त्याचं का मान्य करायचं. तर जॉन माल्कमनी संबंध अहिल्याबाईचं कार्य आणि अहिल्याबाईचं संबंध जीवनक्रम कोणता आहे, त्यांचा दिनक्रम कोणता आहे, ते सगळं जॉन माल्कमनी लिहून ठेवलंय. आपलं सुदैव आणि दुर्दैव दोन्ही असे आपल्या लोकांनी काहीच लिहिलेलं नाही अहिल्याबाईंबद्दल. म्हणजे आता मी जेव्हा दिनक्रम शोधायला जाते तेव्हा जॉन माल्कमचं लिहिणं हे मला आधारभूत ठरलं त्या ठिकाणी. असं आहे. तर त्या जॉन माल्कमनी असं लिहिलं की अहिल्याबाईंनी स्त्रियांचं सैन्य वगैरे काहीही हे केलेलं नव्हतं. तर ते त्यांनी महादजी शिंद्यांकडे राघोबादादा आले होते आणि ते महेश्वरपर्यंत येणार अशा बातम्या होत्या. तर ते आता काय करायचं. तर अहिल्याबाईंनी काय केलं, अहिल्याबाई हत्तीवरती बसल्या आणि त्यांनी युद्धाचं प्रतीक म्हणून त्या हौद्याला 4 बाण लावले चारी बाजूनी की मी युद्धासाठी तयार आहे ह्याचं ते प्रतीक होतं. आणि त्या महेश्वरून महादजी शिंद्यांच्या उज्जैनीला निघाल्या. आणि ही जी वाट आहे आज तुम्हाला ती जवळची वाटली तरी त्या काळात ती वाट जवळची नव्हती हत्तीवरून जाण्याची. आणि ह्या वाटेवरती इतर संबंध आपण ह्या वाटेवरती ह्या सरदार लोकांचे लोक नेहमी पेरलेले असत आणि ते इकडे तिकडे सगळ्या बातम्या पसरवत असत. तर ती जी चाललेली होती त्यावरून त्या बातम्या महादजी शिंद्यांच्या वाड्यापर्यंत निश्चित पोहोचल्या होत्या. आणि मग राघोबादादा ओळखून होते की हा सगळा मुलूक जो आहे, राघोबादादा हे पुण्याचे होते, हा मुलूक जो आहे हा सगळा शिंदे आणि होळकरांचा होता. पेशवे पदानी उच्च होते पण जनता कोणाचा ऐकणार, शिंदे आणि होळकरांचा ऐकणार. तर इथे आपलं काही चालणार नाही. त्यामुळे अहिल्याबाई जेव्हा तिथे पोहोचल्या तेव्हा राघोबादादा एकदम हसत हसत सामोरे आले की तुमचा मुलगा गेला म्हणून मी सांत्वनासाठी आलो. अरे बापरे. बर. तर अहिल्याबाईंनी हे म्हटलं सांत्वनासाठी आला होता तर जरूर या, महेश्वरला मुक्काम करा, आमचं काहीही म्हणणं नाही.
त्यांनी कुठेही त्याच्यावरती तुम्ही कशासाठी आला होतात मला कळलेलं आहे वगैरे काहीही हे केलेलं नाहीये. कौशल्यपूर्वक हाताळणे. असं राजकारणी होत्या त्या बाण लावून गेलेल्या होत्या. बरोबर. त्याच्यात त्यांनी सूचित केलेलं होतं. पण नंतर त्यांनी राघवानंद आले महेश्वरला, त्यांनी सगळी व्यवस्था केली त्यांची, ते राहिले व्यवस्थितपणे त्या ठिकाणी. आणि मग अहिल्याबाईंनी पेशव्यांकडे याचे अधिकार मागितले आहेत राज्यकारभाराचे, आणि ते त्यांनी सूचकतेने मागितलेले आहेत. ही एक अहिल्याबाईंच्या वेगळ्या विचारांची झलक आहे की त्या काळामध्ये विधवा स्त्री काय करत होती की होळकर घराण्यातला कोणीतरी मुलगा दत्तक घ्यायचा, आणि पण अहिल्याबाईंनी तसं केलेलं नाहीये. त्यांनी थोरल्या माधवरावांना सूचकतेने पत्र लिहिलं होतं की जो एक गेला त्याची मी पत्नी आहे आणि दुसऱ्याची मी आई आहे, राज्यकारभाराची मला संबंध माहिती आहे, तर पेशव्यांनी काय तो निर्णय घ्यावा. आणि मग थोरल्या माधवरावांचं पत्र आलेलं आहे. त्यांनी संबंध मुलकी कारभार, म्हणजे आज ज्याला आपण ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्थापन असं म्हणून प्रशासकीय, तो सगळा कारभार हा अहिल्याबाई होळकरांच्या हाती दिला. आणि तुकोजी होळकर जे मल्हारराव होळकरांच्या दूरच्या नात्यातले होते, त्यांच्याकडे फौजी लष्करी कारभार हा त्यांच्याकडे सोपवलेला आहे. तर अहिल्याबाईंनी आपला हा संबंध कारभार चोखपणे पार पाडला. आणि अहिल्याबाई होळकर आणि तुकोजी आधी एक दिलाने चालले होते, पुढे खजिना अहिल्याबाईंच्या हातात आणि फौज यांच्या हातात, याच्यावरून एकसारख्या ठिणग्या उडत होत्या दोघांच्या मध्ये. आणि राज्यकारभार करताना अहिल्याबाईंना ज्या ज्या अनेक प्रकारच्या अडचणी आल्या त्याच्याशी अहिल्याबाई वेगवेगळ्या सामने देत होत्या. ते त्या पत्रांमधून जे आपल्याला कळतात ते आपल्याला त्याच्यामध्ये अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वाचे निरनिराळे पैलू आपल्या पुढे उलगडत जातात. की अरे हे अहिल्याबाईंना ही असं यांनी या प्रकारे हा प्रसंग हाताळलेला आहे. दुःख त्यांच्या वाट्याला एका बाजूला वैयक्तिक पातळीवर सतत येत होती की नवरा गेला, सासरा गेला, मुलगा गेला, आणि मुलगा गेला आणि मुलगा जेव्हा गेला तेव्हा त्याच्या पाठोपाठ दोन्ही सुना ज्या होत्या मुलाच्या, त्या सती गेलेल्या आहेत. त्या सतीच्या मिरवणुकीमध्ये अहिल्याबाई होत्या. त्याच्यानंतर जो नातू आहे तो मुक्ताबाईचा मुलगा, तो एकसारखा आजारी असायचा. मुक्ताबाईंचा नवरा होता तो खूप कर्तृत्ववान असा नव्हता. म्हणजे पुढच्या पिढीचं कोण हा सगळा प्रश्न त्यांनाही सतावत होता अहिल्याबाईंना. आणि एकीकडे राज्यकारभार हा चालूच होता त्यांचा. इतक्या प्रकारे दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये येत होती की ही जी मुलगी होती मुक्ता फणसे, ती एकंदरीत सगळ्या प्रकारे ठीक होती, पण तिचा जो चिरचिरा एकसारखा मुलगा नातू होता त्यांचा, त्याला त्या खूप प्रकारे राज्यकारभाराला लावायला बघत होत्या. पण त्या नातवाचाही मृत्यू ओढवला त्याचा, आणि त्याच्यामुळे त्यांची मुलगी जी होती ती मुलगी खूप दुःखी झाली. त्या दुःखामधून ती वरच येईना, आई आणि वडील दोघेही त्या मुलाच्या. आणि मग त्या दुःखामध्ये मुक्ताबाईचा नवरा वारला यशवंतराव फणसे. तो वारल्यावरती मुक्ताबाईचा निर्णय झाला की आपण आता सती जायचं आहे. आधी सुना सती गेल्या, नातसुना सती गेल्या नातू गेल्यावरती, आणि त्याच्यानंतर आता मुलगीही सती जाते आहे. हा खूप करुण प्रसंग आहे की मुलगीही आता सती जाते आहे अहिल्याबाईंची. तेव्हा अहिल्याबाई एकदा अगदी पुढे झाल्या आणि म्हणाल्या, मुक्ते तू सती जाऊ नकोस, नाहीतर मग माझ्याशी कोणीच उरलेलं नाहीये. तर मुक्ताबाई म्हणाली, आई मला आता या जगण्यामध्ये स्वारस्य उरलेलं नाहीये. आणि मुक्ताबाईंनी तिच्या मुलाच्या मृत्यूनंतर तिला रेवेवरती एक मुलगा सापडला होता, लहान होता तो, तर त्याला रेवाजी म्हणून तिने सांभाळला होता आपल्याबरोबर. तर हा रेवाजी तुझ्या ओटीत घालते आणि माझ्या मागे रेवाजीला तू कारभार दे, आणि तू काय ते बघ, तुझ्यासारखी मी नाहीये म्हणून मी सती जाते. तर ती वर्णन संबंध जॉन माल्कमनी लिहून ठेवलेली आहेत की मुक्ताबाईंची चिता अशी पेटली, अहिल्याबाईंच्या दोन्ही बाजूला 2 ब्राह्मण उभे होते, त्यांनी हात धरलेले होते, हो पुस्तकात आणि उल्लेख आहे त्या तुमच्या. मानेला झटके देत होत्या. आणि थोड्या वेळाने संबंध शांत झालं, आणि त्या संबंध राज्यकारभाराला आल्यावरती त्यांनी सगळीकडे पडले की मी आता काशीला जाते. नाना फडणीस सगळ्या लोकांना त्यांनी पत्रलेलं की मला आता राज्यकारभारामध्ये कुठेही पडायचं नाहीये, मी आता काशीला जाते. आणि मग सगळ्यांनी तुमचं सांत्वन केलेलं की तुमची एकट्या नाही आहात, किती लोक तुमच्यावरती अवलंबून आहेत. तर अहिल्याबाईंना हे एकीकडे कळत होतं, कसोटीचा काळ होता, म्हणजे कसोटीचा काळ होता. हे सगळं त्यांना एकीकडे कळत होतं काय काय घडत आहे. एका बाजूला आधी महादजी शिंदे खूप चांगल्या प्रकारे त्यांच्याशी शिंदेची आणि त्यांची चांगली नाती होती,
ती पुढे बिघडत चाललेली होती. मराठीशाही सगळ्या बाजूनी पोखरत चाललेली होती. आणि नेमकं काय घडत आहे, तर अहिल्याबाईंनी निर्णय घेतला की त्या जे कोणीतरी विद्यारण्य स्वामी किंवा कोणत्या तरी स्वामींचं नाव आहे, त्यांना नमस्कार करून त्या राज्यकारभारात पुण्या आल्या. आणि राज्यकारभार म्हणजे आता श्वासोच्छ्वासासारखा झाला होता. भराभर सगळे लोक रांगानं उभीच होते की आम्हाला हे हवंय, आम्हाला ते हवंय. असं त्यांचं वैयक्तिक जीवन आणि एका बाजूला राज्यकारभाराचं जीवन, ही दोन्ही जीवनं फार वेगळी आहेत. आणि उदात्त विचार हा त्याच्यामधून आपण संबंध वाचत असताना आपल्या समोर आपोआप येतो की ह्या बाईंनी वैयक्तिक दुःख सांभाळत इतका राज्यकारभार लोककल्याणासाठी कसा केला. कुठेही ती कटू झालेली नाहीये त्याच्यामध्ये. अशी खूप त्यांची वेगळे संबंध विचार पण आहेत. आपल्याला लक्षात येतात या माध्यमातून. असं कुठला वेगळा विचार तुम्हाला भावला, असा काही एखादा प्रसंग? हां, अहिल्याबाईंचे वेगळे विचार काही ठिकाणी, म्हणजे एक त्यांच्या काही राज्यकारभाराची एक आधी चुणूक सांगते की बुळे म्हणून जे सरदार होते, ते सरदार त्या चाकरीसाठी येईन असे झाले यांच्या. हे काय येत नाहीये, चौकशी केली, कुठेही उत्तरं नाहीत त्यांनी. म्हणजे एक मुजोरी त्यांच्या अंगात होती, मी पराक्रमी आहे, माझ्याजवळ इतकं सैन्य आहे, तेव्हा मी यांना वाकवू शकतो. अहिल्याबाईंना त्यांच्याशी एकदम उर्मटपणा करून चालणार नव्हतं. त्यामुळे त्यांनी हळूहळू शक्य इतकं या हे करा, इतकं तुमचं कर देणं राहिलेले असतात, ते कर भरपूर हे झालेले असतात. आणि मग ते जेव्हा ऐकत नाही, तिथे त्या ठिकाणी स्त्रियांचे उल्लेख आहेत की त्यांनी मग हे केलं की आम्ही आता तुमच्या सगळ्या एस्टेटीवर जप्ती आणतो. मग तिकडे हालचाल झाली आणि त्यांच्या बाजूने त्यांच्या घरातली बायको, बहीण, वहिनी अशी 2-3 नावं आहेत काय त्यांच्या अहिल्याबाईंकडे बोलणी करायला आल्या. मग त्यांच्याशी बोलणी केली, जप्ती उठवली, तेव्हा ते यायला कबूल झाले. कबूल झाल्यावर हिशोब देताना की आमची माणसं हिशोब द्यायला निघाली होती, ती वाटेत लुटली गेली. तर महेश्वरच्या दरबारात एकट्या अहिल्याबाई निर्णय घेत नव्हता, तिथे अनेक माणसं होती. त्यांनी असं सांगितलं की हे खोटं बोलतायत. मग तर अहिल्याबाई तो वाद बघत राहिला, जे कोणी 7-8 मंडळी बोलतायत ते. नंतर त्यांनी हात वर केला की लूट होऊ शकते, चोरी होऊ शकते, ते सोडा आणि बाकी सावकारांना बोलून ह्यांचं देणं किती आहे ते बघा. आणि तो संबंध हिशोबाचा तपशील हे करून त्यांनी बुळ्यांची एक सोय लावून दिली की तो विभागला. समजा त्यांना 5 लाख रुपये द्यायचे, तर ते आत्ता ताबडतोब नाही, 5 वर्षांमध्ये द्या, अमुक करा, अशी त्याची संबंध व्यवस्था, त्याचा सगळा तपशील पत्रांमध्ये आहे. तो मी पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. जप्ती उठवली, हे केलं कारण का की सरदाराची प्रतिष्ठा जाऊन चालणार नव्हती. हाच सरदार उद्या लढाईला होळकरांच्या वतीने मराठा साम्राज्यामध्ये उपयोगी यायचा होता. त्यामुळे त्यांना जप्तीची बेअब्रू करायची नव्हती. पण त्याच्याशिवाय तो वळतच नव्हता, ऐकायला बोलायला यायलाच तयार नव्हता, म्हणून त्यांनी जप्तीची भीती त्यांना दाखवलेली होती. आणि मग पुढे त्यांनी संबंधाची व्यवस्था लावून दिली. त्यानंतर बुळे सरदार आले, त्यांचा संबंध कारभार त्यांनी ते मनाशी धरून नाही ठेवलेलं की सगळ्या कारभाऱ्यांनाही तशा ताकीद दिलेली आहे की तुम्ही आता त्यांचं संपलं, ते तिथेच संपलं, आता सगळा कारभार पुढे चालू होईल. ह्या प्रकारे त्यांच्या राज्यकारभाराची अनेक उदाहरणं देतील. कडक शिक्षा सुद्धा आहेत, ज्यात लिहून घेतलेलं आहे की पुन्हा हा गुन्हा तुमच्या हातून झाला तर हात पाय तोडण्यात येतील, असे त्यांच्याकडून काही जणांकडून अहिल्याबाईंनी लिहून घेतलेलं आहे. त्यांच्या विचारामधली जी बंडखोरी आहे, कुठेतरी विचार जे वेगळे आहेत ते मला 3-4 ठिकाणी एकंदर वेगळे दिसले. पण त्यांना स्वतःला सुद्धा त्या काळात त्या बंडखोरीची जाणीव होती की नाही, कोणास ठाऊक असा प्रश्न पडतो. तसं प्रतिबिंब इतर किंवा कोणाच्या याच्यामध्ये दिसत नाही. पहिलं मी जे सांगितलं की त्यांनी स्वतःकडे कारभार मागितला पेशव्यांकडे, की स्त्रीला कारभार, राज्यकारभाराची मागितला त्यांनी. दुसरं उदाहरण जे आहे ते दुसरं उदाहरण अशा ह्याचं आहे की खूप यांच्या अहिल्याबाईंच्या राज्यकारभाराच्या उत्तरार्धामधलं ते उदाहरण आहे की त्याच्यामध्ये तो रेवाजी, त्यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर रेवाजी हा तसा आगापिछा नसलेला रेवा नदीच्या किनाऱ्यावर सापडलेला मुलगा होता. तेव्हा त्याच्या हाती आपल्या जावयाची संबंध इस्टेट द्यायची हे लोकांना किंवा त्या फणशांच्या घराला ते आवडलं नसतं. पण मुलीची तर इच्छा होती आणि त्या स्वतः अनाथांना वगैरे आधार देणार. तो त्यांनी काय केलं, फणशांच्या घरातलं एक मूल दत्तक घेतलं मुक्ताबाईंच्या नावाने. त्याला निम्मी इस्टेट दिली आणि रेवाजीला निम्मी दिली. म्हणजे तो अनाथ होता म्हणून त्याने हे केलं नाही, मुलीची इच्छाही पूर्ण केली. अनाथ मुलगा आपल्या मुलींनी 100% दत्तक म्हणून स्वीकारला होता. त्याला आगापिछा त्याचं मूळ काहीही माहीत नव्हतं,
तरी त्यांनी त्याला फणशांच्या घरात घेतलं, त्याला इस्टेट दिली. पण जनतेला आणि फणशांचं घर सांभाळायला त्यांनी ती इस्टेट 2 जणांमध्ये विभागली. अर्धी इस्टेट ही फणशांच्या वंशजाकडे गेली, रक्ताच्या वंशजाकडे, आणि अर्धी त्यांच्याकडे आली. नंतर एक हा असा आहे की महादजी शिंदे ज्यावेळेला पुण्याला होते त्यावेळेला त्या काळामध्ये सर्वोच्च पद हे दिल्लीच्या बादशाहीचं होतं. आणि त्यांच्याकडून पेशव्यांना महादजी शिंदे होळकर यांना वेगवेगळे हुद्दे दिले जात असत. तर ते साताऱ्याहून यायचे, नंतर इकडे जायचे आणि मग ते संपादन करून यांनी पेशव्यांना नेऊन द्यायचे, अशी पद्धत होती. तर ते पेशव्यांच्याकडे उत्सवपूर्वक त्यांनी बादशहानी ते देऊ केल्या होत्या. जो काही हुद्दा होता तो, त्याच्यात शब्द आहेत वेगळे की त्यांनी वजारत देऊ केलेली होती वजीर होण्याची. तर हे दोघं ते ह्याला नेऊन द्यायचे, तिथे ते मोठ्या उत्सवाने देत होत्या. त्यावेळेला अहिल्याबाईंनी निरोप पाठवला, वास्तविक पाहता बादशाहीमध्ये दिल्लीला पातशहा कोण येणार, कारण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तिथे प्रचंड अराजक होतं सगळीकडे. तर त्या अराजकामध्ये पातशहा कोण हे पेशवाईच्या बळावर अवलंबून होतं. पेशवे ज्या व्यक्तीला जोर लावायचे ती व्यक्ती पातशहा होत असे. जर इतका अधिकार आहे तर आपण पातशहाचं चाकर कशासाठी म्हणवून घ्यायचं, आणि ते जो हुद्दा तो आपण पातशहाकडे कशाने आपण आपला मानावा, असे त्यांचे शब्द इतिहासात आपल्याला मिळतात. पण त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाहीये. रूढ चौकटीप्रमाणे पातशहानी दिलेलं हे पेशव्यांना दिलं गेलं, तो उत्सवही झाला आणि तसंच घडलं. तिथे अहिल्याबाईंचे विचार हे मला वेगळे असे जाणवलेले आहेत. बाकी त्यांची संबंध करव्यवस्था, त्यांचं आणखीन इतर सगळी करव्यवस्था सगळ्या प्रकारे याच्यावर पशूंवरती कर आहेत, बैलांच्या याच्यावरती, व्यापारी येत आहेत जात आहेत त्याच्यावरती कर आहे. रस्त्याच्या कराचा तो काय उल्लेख आहे, ती काय घटना आहे लुटारूच्या संदर्भातली? हो, ती आहे लुटारूंच्या संदर्भात. लुटारू ती भिल्लांची म्हणतेस का? भिल्लांची. हा, भिल्लांची एक वेळ भिल्लांमध्ये काहीतरी भिल्ल जे पट्टी लावलेली होती, भिल्ल ती देत नसत आणि त्याच्यामुळे मग त्यांना कैद केलं होतं की ते जे काही तिथलं ते उत्पन्न घ्यायचं त्याच्यासाठी कर द्यायला हवे. मग त्यांना कैद केलं तरी तिथे आले त्या की त्या पेमल्या वगैरे भिल्लांसाठी कैदेत आहेत तोपर्यंत त्यांना इतकी ज्वारी इतकी बाजरी द्यावी. अच्छा. आणि नंतर त्यांची चौकशी करून मग त्यांना काय असेल ते त्यांच्याकडून वसूल करून घेऊन सोडून द्यावं. आणि त्याच्याबद्दल पुन्हा एक दंतकथा पसरलेली खूप ठिकाणी, त्या म्हणाल्या भिल्ल करतील तेव्हा माझी मुलगी त्यांना देईन. तर तसं काहीही नव्हतं, कारण ती मुलगी त्यावेळेला 18 वर्षाची होती जेव्हा भिल्लांचं हे झालं. एवढी मुलगी त्या काळात 8-10 वर्षाच्या मुलींची लग्न होत होती, तेव्हा ती पण एक दंतकथा पसरलेली आहे. पण त्याला भिल कवडी म्हणून एक कर होता त्या काळामध्ये आणि तो वसूल केला. ते सगळ्या ठिकाणी कर वसुली ही आहे ना, आजच्यासारखी ती कर होते लावलेले, पण कर वसुलीसाठी अनेकदा लढाया होत होत्या. आणि ती जी होती शिबंदी म्हणायचे त्याला, ते एक वेगळं सैन्य सर की हा कर देत नाही का, त्याच्याकडे जायचं, लढाई करायची, 4 डोकी फुटायची आणि मग ते घेऊन परत यायचं कर. अनेक ठिकाणी कर सहज मिळत असत, कधी कधी कर वसुलीसाठी छोटी छोटी लढाई होत असे. ही त्या काळातली पद्धतच होती, त्याच्यात वेगळं वावगं असं काहीही नव्हतं, सहजपणे होतं ते त्या काळामध्ये. तर ही करव्यवस्था ह्या ते सगळी पेशव्यांनी जी घडी दिलेली होती. नवीन गाव वसवायचंय तर नवीन गावाकडून पहिले 3 वर्ष कर घ्यायचा नाही असे नियम होते. नारळीची झाडं लावली त्याला फळं उशिरा येतात, तर मग इतके वर्ष कर घ्यायचे नाही, त्याच्यानंतर कर. अशी संबंध त्यांची जी व्यवस्था होती अहिल्याबाईंची, पेशव्यांनी घालून दिली ती सगळी करव्यवस्था त्या सांभाळत होत्या. आणि त्या करांमुळे, करवसुलीमुळे प्रचंड पैसा हा अहिल्याबाईंच्या होळकरांच्या खजिन्यामध्ये होता. जे सगळे सरदार तेव्हा होते, गायकवाड होते, भोसले होते, या सगळ्यांमध्ये होळकर राज्य हे सगळ्यात श्रीमंत होतं. आणि त्याच्यामध्ये नित्य जे झगडे होते, अहिल्याबाईंचं म्हणणं असं होतं की तुकोजी पैसे मागायचे, नाना फडणीस की होळकरांकडे इतका खजिन्यामध्ये पैसे, त्यांनी आम्हाला ते लढायांसाठी द्यावेत. अहिल्याबाई लढायांसाठी देणार. हा खजिना जो आहे तो खजिना मुलाबाळांचं दूध पुरवण्यासाठी आहे. आणि लढाईचा जो नियम शिवछत्रपतीनं, तुम्ही त्या त्या ठिकाणी लूट मिळवा आणि लूट मिळवून तुम्ही खजिना वाढवा, खजिना खालसा नाही करायचा. आणि ह्यामुळे अहिल्याबाईंचे नाना फडणीसांची वाद झालेले, महादजी शिंद्यांची झालेली आहे, अनेकांची वाद झाले, पण अहिल्याबाईंनी खजिन्यावरची आपली पकड कधीही सोडलेली नाहीये. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं अहिल्याबाईंचं.
राज्यकारभार करतानाच. म्हणजे ती त्यांची खूप राज्यकारभाराची मोठी अशी ही होती सगळ्यामध्ये राहिलेली. विनायताईंच्या बोलण्यातनं आपल्याला अहिल्यादेवींचे अनेक गुण कळतायत. विनायताईंनी लिहिलेल्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर विनायताई म्हणतात, अहिल्यादेवी सत्ताधारी होती, पण ती सिंहासनावर नव्हती. ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती. ती पेशव्यांशी निष्ठावंत होती, पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती. अहिल्यादेवी व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती. जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकूमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. तिच्या जीवनदायी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांनी रूप घेतले. तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भारतखंडाच्या मंदिरांमधून घुमले. मात्र ती सर्वगुण संपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. 18व्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली. विनायताई, तुम्ही सांगितले अनेक त्यांचे गुण आम्हाला समजले, तुमच्या पुस्तकातनंही लक्षात येतात, त्यांचं वेगळेपण पण आपल्याला जाणवतं. पण हे सगळं करत असताना तुम्ही एका खूप मोठ्या चरित्र ग्रंथाची निर्मिती केली आहे. एखाद्या ग्रंथाचं संशोधन कसं करावं तुमच्या बोलण्यात येत आहे, पण पुन्हा आता नवनवीन लेखकांच्यासाठी संशोधन कसं करावं याच्याबद्दल तुम्ही काय टिप्स द्याल? संशोधनाच्या बाबतीत मी असं म्हणेन की आधी तुम्ही जी व्यक्ती चरित्र जर असेल म्हणतात तो काळ पूर्ण लक्षात घ्या. कारण मला घोटाळे पुष्कळदा काळाच्या बाबतीमध्ये असे दिसतात की तुम्ही आजच्या मूल्यांनुसार ती हे करू नका, त्या काळातला मोजू नका. उदाहरणार्थ आता अहिल्याबाईंच्या संदर्भात कोणीतरी अहिल्याबाई पहिल्यांदा त्यांच्या मनात नवऱ्याबद्दल होता की त्याच्या आधी असा रखेले आहेत, अमुक आहे तमुक आहे म्हणून ते काहीतरी दुःखबिख काही नव्हतं. त्या काळामध्ये प्रत्येक पुरुषाला 2-3 पत्नी असायच्या आणि 4-5 रखेल्या असायच्या. हे सगळं मान्यच होतं मुळी त्या काळामध्ये. त्यामुळे आजच्या चौकटीप्रमाणे तुम्ही ते बघू नका. काही गैरसमज काळाची मूल्य कोणती ती पहिल्यांदा लक्षात घ्यायची. मी 18व्या शतकासाठी जवळजवळ 2-3 पुस्तकं मी 18वं शतक समजावून घेतलं काय आहे ते. त्यावेळेची सामाजिक स्थिती आणि राजकीय स्थिती त्या याच्यावरती मला जे चरित्र संशोधन करायचे तिचं मी संबंध असं ते लपून घेतलं. आणि चरित्र लेखनाबद्दलच आपण आत्ता बोलूया की काही गोष्टी अशा असतात की मी चरित्र लिहिलं म्हणजे ज्या घडलेल्या आहेत घटना तेवढ्यांच्या आधाराने लिहिलं. तरीही मला शंका होत्या. तर्कशक्ती आणि कल्पनाशक्ती 2-3 ठिकाणी वापरायला लागते. मी 2 जणांबद्दल आधी माझ्या गुरूंबद्दल उल्लेख करते की मी जेव्हा लिहित होते तेव्हा स. देशपांडे आणि सरोजिनी वैद्य हे दोघेही माझे गुरु कॉलेजच्या वयापासून होते. तर मला स. देशपांडे असं म्हणाले की मी त्यांना काही अटीतटीचे प्रसंग सांगितले की इथे नेमकं कळत नाहीये मला की अहिल्याबाई कशा वागलेल्या असतील किंवा काय घडलेलं असेल. तर ते म्हणाले ती जी काही वादंग आहेत ना ती सगळी जशीच्या तशी तू त्या ठिकाणी लिही आणि याचा निश्चित थांग लागत नाहीये असं लिही. उदाहरण जर सांगायचं असेल तर अहिल्याबाईंचा आत्ता मघाशी मी जो प्रसंग सांगितला की अहिल्याबाई हौद्यावरून हत्तीवरून निघाल्या आणि तिकडे पोहोचल्या तर मधल्या याच्यामध्ये हे लोक पेरलेले होते किंवा नाही याचा पुरावा आपल्याजवळ नाहीये. तर ते म्हणाले नाही मग ते नाहीये तर तू असंच लिही की इकडे आणि मध्ये पुरावा नाहीये. आणि सरोजिनी वैद्य मला म्हणत होत्या की आपल्याकडे एकंदर दस्तऐवजीकरणाची इतकी वाण आहे की तुला कुठेतरी काही ठिकाणी काल्पनिक हे वापरायला लागेल काही ठिकाणी. नंतर माझगावकर मला वाटते की लोकांना ते पुस्तक रंजक झालं पाहिजे जे आहे ते. आता ह्या पुस्तकाच्या बद्दल मी 3 ठिकाणी तुला सांगेन. माझ्या याच्यामध्ये शेवटी मी जे घडले की अहिल्याबाई मल्हाररावांच्या हाताला पायाला हात लावून म्हणाल्या की जसे कुरुक्षेत्री यांचे अर्जुनाला श्रीकृष्णाचे शब्द तसे तुमचे शब्द मला. तर एवढं एक मी माझ्या मनाने घातलेलं आहे की असं होणं शक्य आहे. नंतर जो मी याचा प्रसंग सांगितला की त्या महेशवरून राघोबादादांना भेटायला निघाला त्या ठिकाणी वाटेवरच्या लोकांनी त्या बातम्या पोहोचवल्या असं मी म्हटलंय. तो फक्त माझा त्या सत्तेबद्दलचा अभ्यास आहे. तिथे त्या ठिकाणी तसं नाहीये. अहिल्याबाई निघाला हा उल्लेख मिळतो आणि राघोबादादा हसत हसत समोर आले एवढा हा उल्लेख आपल्याला मिळतो. मधली जागा आपल्याला भरून काढायला लागते. तर मग मी सरोजिनीबाईंचं म्हणणं होतं ही काढायची. मग मी इतिहासकार जे होते कुलकर्णी त्यांचं पेशवाईबद्दल त्यांना मी कुठे 3 ठिकाणी माझं असं आम्हाला करायला लागलंय. त्या जागा मी त्यांना सांगितल्या तर ते म्हणाले बरोबर आहे चरित्रकारांनी ह्याला आम्ही म्हणतो ऐतिहासिक प्रतिभा आणि ती वापरायलाच लागते. आम्ही इतिहास लिहिताना
म्हणजे आता काय होतं की त्या इकडून निघाल्या आणि तिकडे पोचल्या, मध्ये दुसरं काही घडणंच शक्य नाही. राघवानंदांना कळलं कसं जे आरती ते हसत असतं म्हणून. तर तुम्ही जो अभ्यास 18व्या शतकाचा केला आहे की सगळ्या सरदारांची माणसं इकडे तिकडे पेरलेली असायची, ती बातम्या पोचवीत होती. तर इथे आता लोकांसाठी असं असू शकेल वगैरे असं करण्यापेक्षा ते तसं घडलंय असं तुम्ही म्हणा, कारण तुम्ही सर्वसामान्य, तुमचा वाचक हा अभ्यासक नाहीये, पण तो सर्वसामान्य कथा कादंबरी आणि सिरियल बघणाऱ्या वाचकापेक्षा वर आहे. तेव्हा त्याला हे पटणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कुठे खोटेपणा करत नाहीये. त्यामुळे दिसतं. आणि ज्या ठिकाणी ही तर्कशक्ती चालत नाही त्या ठिकाणी 3-4 ठिकाणी मी असं सरळ म्हटलेलं आहे की इथपर्यंतच माहिती उपलब्ध आहे, पुढे माहिती उपलब्ध नाही, असं मी लिहिलेलं आहे त्या ठिकाणी. ह्या प्रकारे आपल्याला त्या सगळ्या याच्यातमधून वाट काढायला लागते आणि ती संशोधनाची वाट अशीच शोधत जाते. उद्या मी पुढचं दुसरं काही हातात घेतलं तर दुसऱ्या प्रकारे संशोधन आपल्याला करायला लागेल त्या ठिकाणी. त्याची अशी काही वेगळी चौकट नाहीये, पण अशी आपल्याला खूप चौकट नाही बारीक त्याच्यावरती सगळा फक्त. विचार करायला आणि पाहिजे. संशोधन करताना मला अहिल्याबाईंची आणखीन काही काही वैशिष्ट्य सांगायची आहेत. आणि ते एक, मी जसं त्यांनी बुड्यांचं घेतलं तसं एक साधा शिपाई गडी, तो महेशवरून पुण्याला त्याच्या आसपास कुठेतरी गावी निघाला. वाटेत त्याची चोरी झाली तर भिकणगावला त्याला गावकऱ्यांनी 598 रुपये दिले. आता हे तो परत कसे करणार? या लोकांनी अहिल्याबाईंना पत्र लिहिलं की तुम्ही याला. अहिल्याबाईंचं तत्परतेने उचललं, म्हणजे जशी बुड्यांना वागणूक होती तशीच एका शिपायाला वागणूक होती. आणि त्या संबंध कार्यवाही अहिल्याबाईंनी तो परत येईपर्यंत ती चोखपणे पार पडलेली आहे. दुसरं म्हणजे त्या राजकारणात वस्तात कशा होत्या. तर एकदा पेशव्यांच्या दरबारात जो वकील होता त्याच्याकडे पत्र आलं होतं पुण्याहून, आणि ते पत्र अगदी 2-3 ओळीचं होतं. त्यांनी ते अहिल्याबाईंकडे दिलं. अहिल्याबाईंनी उघडलं, इतक्या दुरून आलेलं पत्र आणि 2च ओळी की मजकूर समजला, आणखी विशेष काय. इतरही पेशव्यांच्या वकिलाकडे बघून म्हटलं, इतक्या दुरून आलेले 2च ओळीचे पत्र, कोऱ्या कागदात चौकशी फार आहे. म्हणजे हे काहीतरी सांकेतिक पत्र आहे, हे अहिल्याबाईंच्या लक्षात आलं होतं. त्यांची, मला सांगायचं त्यांची त्या धार्मिक देवळं म्हणा, पण त्या वस्ताद राजकारणी होत्या. माणसं कशी असतात ते ओळखून होत्या आणि तसं त्या करत होत्या. म्हणूनच त्या विधायक सगळं इतकं काम करू शकल्या. त्यांनी देवळं कशी बांधली, त्या नकाशे आधी मागवून घेत होत्या, शिल्पकार कसे निवडत होत्या, याचे सगळे उल्लेख त्या पत्रांमधून आपल्याला मिळतात. आणि त्या सगळ्या योग्य माणसं त्या निवडत असत. त्या हिंडत नव्हत्या सगळ्याबरोबर. योग्य माणसं त्यांच्या लक्ष द्यायचं, हा माणूस तज्ज्ञ आहे, याला हिमालयामध्ये उष्णदरे कुठे हा जाणू शकेल तेव्हा याला तिकडे पाठवावा. हा माणूस संगमरवरी बरोबर हे करतो, मग या संगमरवरी मूर्ती करताना याला त्या खाणीतून संगमरवर आपण आणायला सांगितलं पाहिजे. माणसं हेरणं आणि त्यांचा योग्य उपयोग करून ठिकठिकाणी त्यांना आर्थिक मोबदले दिलेले आहेत. त्यांनी आर्थिक मोबदल्याचे उल्लेख वारंवार आहेत. माणूस उपाशीपोटी काम नाही करू शकत. आर्थिक मोबदले त्यांनी दिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे एक संपन्नता त्यांच्या राज्यामध्ये सगळीकडे आहे. त्यांची जी नाणी काढत होते, चांदीची नाणी, ती लोक विकत जास्ती पैसे देऊन ती चांदीची नाणी घ्यायचे. तेव्हा त्याच्यावर तक्रारी आल्या, आता ह्याच्यावर काय करायचं. मग त्या दरबारात सगळ्या कारभारांचा विचार घेतला की खरं म्हणजे असं घडू नये, पण मग आता काय करायचं. अशा चर्चा झालेल्या आहेत. त्याचे निकाल काय लागले ते प्रत्येक वेळेला आपल्याला कळत नाहीये. असं त्यांच्या अनेक गोष्टी आहेत अहिल्याबाईंच्या. आता त्यांचा सगळा जीवनपट उलगडताना 300 वर्षानंतर सुद्धा आता आपल्याला त्यांचा दूरदर्शीपणा, त्यांचं प्रशासन व्यवस्था, एकूण त्यांनी मंदिर, घाट, काही बारव स्वच्छता, आता सध्या तर आपण पाहिलं तर जेजुरी पुरंदर भागात सुद्धा म्हणजे अनेक ठिकाणी हे चालू आहे की त्या बारव त्यांनी बांधलेल्या स्वच्छ केल्या तर वारकऱ्यांना जाताना येताना पाण्याची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने झाली. एवढी 300 वर्षानंतर सुद्धा त्यांची दूरदृष्टी होती ती आपल्याला आजही प्रेरणादायी ठरते, आदर्श आहे आपल्यासाठी. तर आपण त्याचा कसा उपयोग करून घेतला पाहिजे, किंवा अजून काय वाटतं तुम्हाला? अहिल्याबाई ह्या आंदोलनात्मक राजकारणाऐवजी विधायक राजकारणात होतात, हे सगळ्यात पहिल्यांदा घेतलं पाहिजे. आणि आज मला वाटतं की तो जमाना आलेला आहे. तू आता तो काळ पाहिला नसेल, पण 70-80च्या काळात आम्ही फार इकडे तिकडे सगळे मोर्चे काहीही त्या मोर्चांमधून साध्य झालं नाही. फिवाड विरोधी मोर्चा, महागाई विरोधी, सगळं महागाई झाली, सगळं झालं. त्याच्यानंतर हे जे जागतिकीकरण, उदारीकरण जे काही आलं, त्यानंतरचा जो जमाना सुरू झाला तो तुम्ही आर्थिक धोरणं वेगवेगळी आखून दुसऱ्यावरती कसा सामना देता आहात देशादेशांचा,
सगळीकडे स्पर्धा आणि त्यावेळेला जी उघड होती ती आता छुपेपणाने चालू आहे. आपल्याला सतत धाक आहे की पाश्चात्य जग, प्रगत जग हे आपल्या तिसऱ्या जगावर आक्रमण करतंय का, सांस्कृतिक आक्रमण करते, आर्थिक आक्रमण करते, अनेक प्रकारे आक्रमण करते. त्याच्याशी आपल्याला सामना द्यायचा आहे. तो सामना देताना संस्कृतीचं चिरस्थायी रूप कोणतं, तर मला असं वाटतं अहिल्याबाईंनी सगळ्या चारही बाजूंना जी देवळं आणि संबंध बांधून ठेवले आणि त्यांचं कार्य जे आहे ते आपल्याला नेमकं सांगतं आहे की तुम्ही विधायक कार्य करा. त्यांनी धर्मशाळा बांधल्या, अन्नछत्र उभी केली. आज त्या प्रकारे होणार नाहीये, पण त्या प्रकारची विधायक कामाची आवश्यकता आहे आणि विधायक कामांमधून आपल्याला प्रगत जगाशी सामना देता येईल. किंवा आत्ता जे इथे आशिया खंडातले सुद्धा इतर देश आपल्याला जे आपलेसे करून घ्यायचे, लष्करी सामर्थ्य तर त्याला हवं आहे, पण लष्करी सामर्थ्याबरोबर आर्थिक सामर्थ्याची पण जोडेन. आर्थिक धोरणं, पॉलिसी म्हणजे धोरणं, ती धोरणं करून आपल्याला जे तर अहिल्याबाईंची आर्थिक धोरणं ही अत्यंत अभ्यासावीत अशी आहेत. आणि त्याच्यातलं एक ठोसपणे जी मी मग अशी सांगितलं ते सगळ्यांना दिसतं की पैसा साठवा तुम्ही आपला आणि वाटेल तसा तो युद्धामध्ये आम्ही तो घालवणार नाही आहे, हे त्या सगळीकडे सांगत होत्या. कारण ब्रिटिश चौफेर घुसतायत आणि ते आपल्यापेक्षा यंत्रांनी आणि समृद्ध आहेत हे अहिल्याबाईंना दिसत होतं. म्हणून ते जिथे तिथे मला असं वाटतं की केवळ धर्मभोळेपणाने करत, आपली धर्मपीठं जिथे तिथे असू देत, त्या ठिकाणी आपली सगळे लोक एकत्र येऊ देत, म्हणजे काहीतरी विचार आपला स्वत्वाचा. त्या ठिकाणी राष्ट्र, हिंदुत्व वगैरे अशी कल्पना नव्हती. माझी अस्मिता, माझं राज्य, माझं अस्तित्व, माझं म्हणजे मराठा साम्राज्याचं हे टिकलं पाहिजे. मजा अशी आहे त्याच्यामध्ये की शीख अहिल्याबाईंचा सल्ला घेत होते, रजपूत अहिल्याबाईंचा सल्ला घेत होते, पातशहा अहिल्याबाईंचा सल्ला घेत होते. पण इथे मला एक कुतूहल, मला त्या प्रश्नाचं उत्तर आहे. नाना फडणवीस, महादजी शिंदे मराठा साम्राज्यात अहिल्याबाईंकडे सल्ला मागायला कधी कुणी आलं नाही. आमच्या इकडच्या माणसं पाठवतो, त्यांना नोकऱ्या द्या. नंतर महेश्वर ओलांडून लोक उत्तरेत जायचे, दिल्लीहून यायचे, त्यावेळेला पाहुणचाराची व्यवस्था करा, हे सगळं मराठा साम्राज्याचे लोक सांगत होते. पण त्यांनी अहिल्याबाईंकडे कधी बायका पटकन नाही, घरच्या बाईला किंमत नसते असं बायका पटकन उत्तरं देतात. एवढ्या मोठ्या पातळीवर हे गंमत म्हणून आपण. पण मला नेहमी कुतूहल राहिलं की ह्या परक्या लोकांनी सल्ला विचारला, आपल्या लोकांनी सल्ला नाही विचारलेला. मराठा अत्यंत आदराने वागलेले आहेत ते. म्हणजे अहिल्याबाई जरी त्यांच्या मनाविरुद्ध होत्या, इतर इतिहासामध्ये अशी उदाहरणं दिसतात, काही बेगमांना त्यांच्या मुलांनी कैदेत टाकलेल्या आहे. आपल्याकडे महादजी शिंदे किंवा नाना फडणवीस यांनी कोणीही अहिल्याबाईंचा कधीही अनादर केलेला नाही आहे, अनुद्गार काढलेला नाही आहे. पण तरी बाई आहे, तिला लढाईचं महत्त्व कळत नाही आहे म्हणून ती पैसा नाकारते आहे असं कुठेतरी त्यांना वाटत असते त्या प्रकारे. पण तो त्यांनी तुम्ही द्या, तो स्वतः सैन्य पाठवून त्यांनी वसूल नाही केलेला. हे आपल्याकडच्या मराठा साम्राज्याच्या लोकांचं, पुरुषांचंही मोठेपण आहे त्याच्यामध्ये. कारण आज काय होतं, मी स्त्रीमुक्ती चळवळीत होते, मला खूप जणांनी तुम्ही स्त्रीमुक्ती चळवळी म्हटलं, चळवळीच्या पण तो इतका वेगळा काळ होता, तसं काही बोलता वगैरे येत नाही. पण काही असं कुतूहल म्हटलं माझ्या मनात आहे, मला त्याचं उत्तर नाही सापडलं की यांनी कोणी सल्ला नाही कधी अहिल्याबाईंना विचारलेला कधीही असा. तो प्रश्न म्हणजे मी इथे या निमित्ताने सगळ्या लोकांच्या पुढे ठेवता, शोधा बरं उत्तर याचं असं का झालं असेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्म त्रिशताब्दी वर्ष. जनकल्याणी लोकमाता अहिल्यादेवी पर्यावरण संरक्षक होत्या, कौशल्य विकासक होत्या, पर्यटन विकासक होत्या, स्थापत्यशास्त्र तज्ज्ञ होत्या, उत्तम प्रशासक होत्या. भरतखंडात चारही दिशांना मंदिर जीर्णोद्धाराचं कार्य त्यांनी केलं. अहिल्यादेवी परमेश्वर चिंतन आणि जनहित रक्षण या दोन तत्वांना अनुसरून जीवन प्रवास करणाऱ्या होत्या. अहिल्यादेवी यांनी अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, अन्नछत्र सुरू केली, मोठे ग्रंथागार उभे केले. त्यांनी भंगलेली श्रद्धास्थाने नुसती उभी केली नाहीत, तर भारताचा ढासळलेला स्वाभिमानही पुन्हा उभा केला. जात, धर्म, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन हिंदुस्थानभर त्यांनी अहिल्याद्वारकेश्वराची मंदिरं उभी केली. गजनीच्या मोहम्मदाने तोडफोड केलेले सोमनाथ मंदिर पुन्हा बांधले आणि त्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही केली. त्यांची दूरदृष्टी आणि विकास कामांची गंगोत्री आजही पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायक आहे. अशा कर्मयोगिनी आदर्श अहिल्यादेवी होळकर यांना त्रिवार वंदन.